हॅलो नमस्ते, मी प्रियांका कृष्णा पावसकर तुमचं खूप खूप स्वागत करते आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. सो मंडळी, 22 जानेवारी 2024 हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातील सुवर्ण दिवस होता, ज्यांच्यामुळे आपण हा क्षण अनुभवू शकलो. त्या कारसेवकांमधील काही कारसेवकांशी आम्ही संवाद साधला. आम्ही जरी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवू शकलो नसलो, तरी त्यांचे अनुभव ऐकण्याचं भाग्य मात्र आम्हाला लाभलंय. चला तर मग ऐकूया त्यांचे अनुभव. कारसेवा हा शब्द मुख्यत्वे करून जे गुरुद्वारा असतात त्या गुरुद्वारामध्ये आपण केलेली करसेवा, तर त्या करसेवेचा मग अपभ्रंश होऊन तो कारसेवा झाला. आणि राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळा हा शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणावर प्रचलित झाला. त्यामुळे सर्वांना कारसेवक म्हणून तिथे जायचं एवढं डोक्यामध्ये होतं. आणि त्याच वेळेला त्या शब्दाचा अर्थ सुद्धा कळला. तोपर्यंत कारसेवा आणि करसेवा हे काय असते आमच्यासारख्यानं तोपर्यंत माहीत नव्हतं. हा जो 84 पासून सुरू होता की राम जन्मभूमी आंदोलन विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वामध्ये सुरू झालं होतं. आणि त्यातनं अनेक कार्यक्रम सुरू होते, सभा होत होत्या, काही आंदोलन होत होते, चौकात निदर्शनं होत होते. यानंतर मग एक एक टप्पे सुरू झाले. रामशिला पूजनाचे कार्यक्रम झाले, तिथे शिलान्यास सुद्धा झाला. 1989 मध्ये शिलान्यास पण झाला होता. त्यालाही लोक गेले होते, कारसेवा गेले. त्यावेळेला मी गेलो नव्हतो, पण त्यानंतर एक मोठी भव्य अशी कारसेवा व्हावी असं आव्हान झालं. तर या राम जन्मभूमी आंदोलनात आपलाही सहभाग असावा, कारण की राम हा शेकडो वर्षे त्याच्या आपल्या स्थानी नाही आहे, त्याचं मंदिर नाही आहे, ते पाडल्या गेलेलं आहे. आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष होऊनही आपल्याला ते मंदिर बांधता येत नाही. सोमनाथ मंदिर बांधलं गेलं, पण राम मंदिर हे मागे राहिलं. म्हणून आपणही त्याच्यात सहभागी व्हावं असं वाटलं. आणि ज्यावेळेला कारसेवेचं आव्हान झालं त्यावेळेला जायचं निश्चित केलं. सर्वप्रथम 1990 मध्ये पहिली कारसेवा झाली. त्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंगाचं सरकार होतं. आणि कारसेवक तेथेही कारसेवक हा उत्तर प्रदेशमध्ये पाय ठेवू शकणार नाही अशा प्रकारची अभेद्य त्यांनी व्यवस्था केली होती. म्हणजे कुठला पक्षी सुद्धा त्याच्यामध्ये उडू शकणार नाही अशा प्रकारची त्यांची वर्गणा होती. त्यावेळेला राम जन्मभूमी न्यास किंवा राम जन्मभूमी आंदोलन त्यामध्ये असं ठरलं होतं की सर्वांनी तिथे उत्तर प्रदेशमध्ये जायचं. 90च्या कारसेवेला मलाही जाण्याचा योग आला. आणि त्या काळामध्ये आपण पाहतो की विविध जे संत होते, जसं साध्वी ऋतंबरा होत्या, नंतर आचार्य धर्मेंद्र महाराज होते, त्यांच्या प्रचार सभा या कामासाठी होत होत्या. आणि मग तिथे वेगवेगळ्या उद्घोषणा की होत होत्या. त्याच्यामध्ये साध्वी ऋतंबरांनी चिटकेस पार्कमध्ये एक सभा होती, त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं की कोण कारसेवेला जाणार आहे. आणि त्यावेळेस माझ्यामध्ये उत्साह होता, त्याच्यामुळे माझा हात वर गेला. आणि हात वर गेल्यानंतर मनात प्रश्न आला की आपण तर जायलाच पाहिजे. म्हणून सर्वात पहिल्यांदा चित्रकूटला आम्ही गेलो. चित्रकूट हे गाव असं आहे की जे अर्ध उत्तर प्रदेशमध्ये आणि अर्ध मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यामुळे मध्य प्रदेशपर्यंत आम्ही सुखरूप पोहोचलो. चित्रकूटला एक दिवस मुक्काम केला. आणि त्यावेळेच्या झुंजार नेत्या उमा भारती यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही उत्तर प्रदेशकडे चढण्याकरता सुरुवात केली. उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवरती आम्हाला अटक झाली. आणि उत्तर प्रदेशमध्ये बांदा म्हणून ठिकाण आहे, त्या बांद्याला एका जेलमध्ये, ओपन जेल होती, एका शाळेचं रूपांतर जेलमध्ये केलं होतं. आणि त्या ओपन जेलमध्ये आम्हाला ठेवलं. जवळपास 4 ते 5 दिवस आम्ही तिथे होतो. उमा भारती आमच्याबरोबर थोडा काही दूरपर्यंत होती. मग त्या निसटल्या आणि अयोध्येमध्ये वेश पालटून त्या तिथे पोहोचल्या. त्यावेळेला अशोकजी सिंगल ते आपले पूर्ण या राम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख होते, हे तिथे पोहोचले. त्यांना तिथे अटक झाली. थोडा लाठीचार्ज सुद्धा झाला. त्याच वेळा कलकत्त्याचे कोठारी बंधू हे त्या बाबरी ढाच्यावर चढले. त्यांची सुद्धा फायरिंग करून त्यांची पण हत्या करण्यात आली. पण आम्ही त्या जेलमध्ये असल्यामुळे आम्हाला त्या बातम्या तिथे काहीच कळल्या नाही. आणि जेलमधून सुटून नंतर ते 4-5 दिवस झाल्यानंतर आम्हाला सोडलं आणि आम्ही नागपूरला परत आलो. असं झालं की मी उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर गेलो आणि मला अटक झाली. आम्हाला तिथून फतेपूर जेलला नेण्यात आलं. फतेपूर जेल मुळात जेल आधीच्या कारसेवकांनी फुल झाल्यामुळे त्यांनी तिथे एक बाजार समिती नवीन तयार झाली, ती
त्याला टेम्पररी अस्थायी जेल म्हणून केलं होतं. तिथे आमचा निवास होता. आणि ज्या तारखेला कारसेवा होणार होती 30 ऑक्टोबरला, त्या तारखेला मी फतेपूरलाच होतो. पण त्याच्या बातम्या आमच्यापर्यंत आल्या की कारसेवा होते आणि आम्ही ठरवलं, तिथे गोळीबार झाल्याचं कळलं आहे. आम्ही ठरवलं की तिथून बाहेर पडायचं. अस्थायी जेल होतं पण त्याच्यामुळे कदाचित आम्हाला सोपी गेलं असेल. हे साधारण 20-25 जणांचा एक गट आम्ही तिथून भिंती वगैरे मोठ्या उंच भिंती पार करून बाहेर पडलो आणि तिथून प्रयागला येऊन, म्हणजे ज्याला पूर्वी अलाहाबाद म्हणायचे, प्रयागराजला येऊन तिथून मग अयोध्येच्या वाटेने गेलो आणि त्यानंतर ट्रेनने गेलो. प्रतापगडच्या आधीच्या एका स्टेशनला उतरलो, पहाटे उतरलो. तिथून मग आमची पायी वाट सुरू झाली. जवळजवळ 3 दिवस पायी चालत आम्ही अयोध्येत पोहोचलो. 1992 मध्ये जेव्हा अयोध्येचं अभियान सुरू झालं आणि कारसेवेला जाण्याचं ठरलं, त्यावेळी आमच्या म्हणजे साधारण आमची एक भटगल्ली म्हणून वाशिमला एक आहे, ज्याच्यात आपले सगळे संघाचे लोक, कारण संघ गल्ली तिथेच होती, आणि त्या सगळ्यांनी आम्ही ठरवलं की कारसेवेला जायचं. पण जाण्याचं म्हटल्यानंतर प्रश्न असा होता समोर की 2 लहान मुली होत्या. मोठ्या मुलीचा हात मोडलेला होता आणि अशा परिस्थितीत घरात कोणी नसताना कसं जायचं. पण सतत ऋतंभरा देवींचे भाषण ऐकून, उमा भारतींची ऐकून अशी काही प्रेरणा झाली की त्या दोघींना तसंच सोडून आम्ही कारसेवेला निघालो. त्यावेळेला असं अपेक्षित होतं की न्यायालय त्याची परवानगी देईल, पण ती कुठली परवानगी आली नाही. कारसेवकांमध्ये उत्साह वाढत गेला आणि काही कारसेवक त्या ढाच्याच्या दिशेने निघाले. पहिल्यांदा एक 50-100चा गट ढाच्या दिशेने गेला, बॅरिकेडच्या वर चढून तिकडे गेला आणि त्यांनी पाडायचं काम, तोडायचं काम सुरू केलं. मोठ्या मोठ्या घोषणा सुरू झाल्या. मला राहावलं नाही, मी समोरच होतो. मला राहावलं नाही. मी धावत त्या ढाच्याकडे गेलो. ढाच्यावरती चढण्याचा प्रयत्न होता, पण त्यावेळेला मी पहिल्यांदा चढू नाही शकलो. 2 घुमट जेव्हा पडले, त्यावेळेला 3ऱ्या घुमटाच्या वेळा मी त्या घुमटावर चढलो आणि मग तिथे मोठ्या मोठ्याने इतका उत्साहाचं वातावरण होतं. तिकडे तिकडे धुळीचे लोट, धावा, पळा, पकडा, सगळीकडे गोंधळ सुरू झाला. तो ढाचा संध्याकाळी 5 पर्यंत पूर्ण पाडण्यात आला. पाडण्याच्या तत्पूर्वी तिथे ज्या रामललाच्या मूर्ती होत्या त्या अस्थायी ठिकाणी हलवण्यात आल्या होत्या. ढाचा पाडल्यानंतर पुन्हा तिथे त्याचं समतलीकरण करून आणि तिथे थोडंसं विटांचा चौथरा वगैरे बनवून त्याच्यावर त्या रामललाच्या मूर्ती आणून पुन्हा प्रतिष्ठापित करण्यात आल्या आणि तिथे टेंट, तसं ताळपत्र्याचं मंदिर बांधण्यात आलं. रात्रभरामध्ये एक छोटंसं मंदिर तयार झालं. त्या मंदिराची पहाटे 5 वाजता आरती झाली आणि ती आरती झाल्यानंतर आम्ही तो परिसर सोडला. जिथे आमचं निवासस्थान होतं त्या निवासस्थानाकडे आम्ही जायला लागलो, पण तोपर्यंत रॅपिड ऍक्शन फोर्सने पूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतला होता. मला माझ्या राहुटीपर्यंत सुद्धा जाता आलं नाही. माझं सामान सुद्धा तिथेच राहिलं. 2 पोलिसांचे दंडे व्यवस्थित खाल्ले आणि रेल्वे स्टेशनवरती आम्ही परत आलो. एकच रस्ता फक्त होता, तो म्हणजे सरळ रेल्वे स्टेशनला. बाकी सर्व अयोध्या शहराची रॅपिड ऍक्शन फोर्सची नाकेबंदी केलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे पहाटे स्टेशनवर आलो तर तिकडे जायला एकही गाडी नाही. एक गाडी तिथे रेल्वेच्या यार्डामध्ये उभी होती. त्याच्यामध्ये आम्ही दार उघडून कसं बसं घुसल्यावर लक्षात आलं की ती जनावरांना नेणारी वॅगन होती. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण त्यांचे खाण्याचे पदार्थ भरलेले, चारा, म्हणजे श्वास घ्यायला सुद्धा जागा नाही. अशा परिस्थिती आम्ही त्याच्यात बसलो. किती वेळ गेला, खायला नाही, काही नाही. जेव्हा सगळे खांडवा आलं म्हणून ओरडलं तेव्हा आम्ही उठलो. खांडव्यात आल्यावर मात्र एकदम असं वाटलं की आपण आता आपल्या परिसरात आलो आणि तिथे गेल्यानंतर मग आम्ही वाशिमला परत गेलो. आता विषय आहे की ज्यावेळेला आता त्याच्यानंतर ती एक न्यायिक लढाई सुरू झाली अनेक वर्षांची. मला असं वाटतं 2010ला अलाहाबाद हायकोर्टचा एक निर्णय झाला, त्याचा ट्रायफर्गेशन. एक आखाडा समिती, राम जन्मभूमी न्यास आणि काही मुस्लिम पक्ष जो होता त्यांना, अशा तिघांना एक हिस्सा द्यायचा, 3 भाग करायचे. पण त्याला पुन्हा चॅलेंज करण्यात आलं सुप्रीम कोर्टामध्ये आणि 2019 साली जवळजवळ 40 दिवसाच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर एक निर्णय आला आणि तो निर्णय हिंदूंच्या पक्षाने, म्हणजे रामललाच्या पक्षाने आला. हे राम मंदिर तिथे होणार हे निश्चित झालं. 4 लाख त्याच्यापेक्षा वर म्हणता येईल आणि हिंदूंनी आपलं बलिदान दिलेलं. वारंवार आक्रांता जे यायचे इथे, आक्रमण करायचे आणि हिंदू इथे जो मुख्य समाज घटक आहे त्यांच्या त्यांच्या प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थानावर आक्रमण करायचे, परंतु हिंदू आपली हार मानत नव्हते. प्रत्यक्षामध्ये इतक्या लवकर होईल असं वाटत नव्हतं.
600 वर्षाचा कलंक आपल्या थोड्याशा कारसेवेमुळे धुतल्या गेला आणि तिथे रामलालाची प्रतिष्ठापना होणार आहे. तर शब्द नव्हते पुरत, डोळ्यातलं पाणी येत होतं. आणि ज्यावेळेला आम्ही तर तिच्या 22 तारखेला अयोध्येला आम्ही जाऊ नाही शकलो, पण ज्यावेळेला आमच्या स्थानिक मंदिरामध्ये हा उत्सव आम्ही साजरा केला तर त्यावेळेला डोळ्यासमोर ते सगळे कारसेवेचे, दोन्ही कारसेवेचे अनुभव हे डोळ्यासमोर येत होते. अतिशय आनंद आणि आपलं जीवन एक प्रकार धन्य झाल्यासारखं, आपल्यातून काहीतरी चांगलं काम झालेलं आहे अशी भावना मनामध्ये होती. पण प्रत्यक्षात जेव्हा आज तिथे रामाची मूर्ती झाली आहे, अयोध्येला सगळे दर्शनाला जात आहेत, तेव्हा असं वाटतं की खरंच देवा, याची देही याची डोळा, तू आम्हाला हे सगळं दाखव. मंडळी, आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. प्लीज लाईक करा आणि हो, आमच्या वी वैदर्भियन या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू.